हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते नमस्कार. व्हॉट्सॲपच्या ज्ञानपीठ या चॅनलवर आलेली एक गोष्ट जी मला खूप आवडली, आज खास तुमच्यासाठी. एक राजा होता. तो आयुष्याला कंटाळला होता. युद्ध, कटकारस्थानं, प्रजेची जबाबदारी यात पार तो थकून गेला होता. शेवटी तो आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, मला हे सगळं सोडून द्यायचं आहे आणि कुठेतरी निघून जायचं आहे. तुम्ही या राज्याची जबाबदारी घ्या आणि मला मुक्त करा. गुरु म्हणाले, ठीक आहे, सगळ्या राज्याची जबाबदारी मी घेतली, आजपासून तू मुक्त. बरं, काय ठरवलंयस? नाही म्हणजे कुठे जाशील? कुठेही वाट फुटेल तिथे निघून जाईन. गुरु म्हणतात, ठीक आहे, पण काहीतरी करशीलच ना, म्हणजे उदरनिर्वाहासाठी काम करावंच लागेल ना. मी कुठेतरी नोकरी करेन आणि स्वतःचा उदरनिर्वाह करेन. गुरु म्हणतात, असं असेल तर मी आत्ताच राजा झालोय, मीच तुला नोकरी देतो. माझ्याकडे राजाचं पद रिकामं आहे, तू नोकरी कर, मी तुला पगार देईन, सगळी जबाबदारी माझी. हे ऐकताच राजानं गुरुचरणी समर्पण केलं आणि पुन्हा कामाला लागला. माझ्या गुरूंकडून मी ऐकलेली ही गोष्ट आपल्या त्या मनासाठी आहे, ज्या मनाला पळून जावंसं वाटतं. अर्जुनालाही तसंच वाटलं होतं. त्यावेळी कृष्णानं सांगितलं की सगळी जबाबदारी तू माझ्यावर सोपव. मला सापडलेलं सत्य हेच की युनिव्हर्सला जबाबदारी सोपवायची आणि आपण आपलं काम करत राहायचं. यानं खूप हलकं वाटतं, निश्चिंत वाटतं. जबाबदारीच्या कल्पनेने निर्माण झालेली ओझे उतरवून खाली ठेवायची, विनाकारण थकायचं नाही. तेच युद्ध, तोच राज्यकारभार आणि तोच दरबार, पण सगळी जबाबदारी गुरूंना सोपवल्यानंतर त्या राजानं जसं काम केलं असेल तसं काम करायचं. हे सत्य आहे की आपण जेव्हा सर्वस्व युनिव्हर्स किंवा परमशक्तीला अर्पण करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं कार्यक्षम होतो. समर्पण, जबाबदारीचं ओझं नाही, पण कर्तव्याचा आनंद. आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी त्या राजासारखं वाटतं, थकल्यासारखं, हरल्यासारखं, आणि सगळं सोडून कुठेतरी निघून जावंसं वाटणारं. मग ते ऑफिसचं काम असो, व्यवसायातले चढउतार असोत किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या. आपल्याला थकवा कामाचा येत नाही, तर हे सगळं मीच करतोय आणि उद्या काय होईल या चिंतेचा तो परिणाम असतो. मीपणाचा त्याग म्हणजे पलायनवाद नाही. अनेकांना वाटतं की युनिव्हर्सवर सगळं सोपवणं म्हणजे आपण काम सोडून हातपाय गाळून बसणं, पण खरं तर उलटं आहे. जेव्हा राजानं गुरूंकडे राज्य सोपवलं तेव्हा तो राज्य सोडून गेला नाही, उलट तो अधिक जोमानं कामाला लागला. का? कारण आता यश अपयशाची भीती त्याची नव्हती, ती गुरूंची होती. जेव्हा आपण मी करता आहे हे ओझं उतरवून ठेवतो तेव्हा आपली ऊर्जा भीतीमध्ये खर्च न होता कामात वापरली जाते. ब्रह्मांडाला सर्वस्व अर्पण करणं म्हणजे काय? तर आपल्या हातात इनपुट आहे आणि आउटपुट म्हणजे फळ त्या शक्तीच्या हातात आहे, हे स्वीकारणं. जेव्हा निकालाची चिंता तुम्ही युनिव्हर्सवर सोपवता तेव्हा तुम्ही वर्तमान म्हणजे प्रेझेंटमध्ये जगू लागतात. एक खेळाडू जेव्हा मॅच जिंकण्याच्या दडपणाखाली असतो तेव्हा तो नीट खेळू शकत नाही, पण जेव्हा तो फक्त खेळाचा आनंद म्हणून खेळतो तेव्हा त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन बाहेर येतं. ज्याप्रमाणे आपण विमानात बसल्यानंतर पायलटवर विश्वास ठेवतो आणि शांत झोपतो, त्याचप्रमाणे या सृष्टीला चालवणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवायला शिका. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच युनिव्हर्स मला देईल, हा विचार तुम्हाला मानसिक शांतता देतो. ही शांतता तुम्हाला अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत करते. युनिव्हर्सला तुमची मेहनत हवी आहे. युनिव्हर्सला म्हणजे ब्रह्मांडाला जबाबदारी सोपवणं याचा अर्थ असा म्हणजे तुमचे प्रयत्न आणि नियोजन, कष्ट तुमचे, फळ त्या शक्तीचं, संघर्ष तुमचा, मार्गदर्शन गुरूचं. जेव्हा तुम्ही या भावनेनं काम करता तेव्हा तुमच्या कामात एक प्रकारची सहजता येते, चिडचिड कमी होते आणि कामाचा दर्जा सुधारतो. याचा निष्कर्ष काय? तर आजपासून एक प्रयोग करून बघा. सकाळी उठल्यानंतर म्हणा, आजचं माझं सर्व काम मी त्या परमोच्च शक्तीला अर्पण करतोय, मी फक्त एक माध्यम आहे. पहा, रात्री झोपताना तुम्हाला थकवा नाही तर एक वेगळंच समाधान मिळेल. युद्ध तेच आहे, मैदानही तेच आहे, पण आता तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या पाठीशी आहे संपूर्ण ब्रह्मांड. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका.
आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.